हॅलो अँड वेलकम टू द सेकंड एपिसोड ऑफ आपला मराठी पॉडकास्ट. जुई, मला वाटलं तू म्हणणार होती द माझ्यासोबत, थिंग इज की तू तर सेकंड एपिसोड का म्हणतोय? कारण हा सेकंड एपिसोड आहे. एपिसोड असं म्हटलं तू. बरं ठीक आहे, ठीक आहे, दुसरा एपिसोड आहे. सॉरी. सुनो भाइयों और बहनों, बहिणींनो आणि भावांनो, तुम्हाला आज एक रॅपची गोष्ट सांगतो, ऐका. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आपला मराठी पॉडकास्ट आणि भरपूर काय काय बोलायला आहे, पण टायटल तुम्ही वाचलं असेल तर न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे. बराच वेळ झाला, पण आम्ही पण बराच वेळ घेतला रेकॉर्ड करायला, आणि आज रेकॉर्ड करतोय तर खूप महत्वाचा दिवस आहे. आज इंडिपेंडन्स डे आहे. आणि जर का आम्ही तो उद्या अपलोड केला तर काल होता, आज करू शकलो संध्याकाळी, तर आजच इंडिपेंडन्स डे आहे. तर मग काय जुई, काही वेगळं काही वाटतंय का तुला इंडिपेंडन्स डेचं? वेगळं एवढं वाटतंय की मोदी हॅज बिकम द लॉंगेस्ट रनिंग प्राईम मिनिस्टर नाईस, who is not- नाईस. who does not belong to Congress. वाव, दॅट्स That is the only new thing happening. सो मग हे एक प्रकारचं फ्रीडम आहे फॉर पीपल हू हेट काँग्रेस. बरंच अजून काय काय. सो राम मंदिरचं 50% काम झालेलं आहे, कारण इंडियामध्ये भूमिपूजन झालं की 50% होऊन जातं. 70. 70. बाकी ते काय नंतर बांधायचं वगैरे ते होऊन जाईल नंतर, 2-3 पावसाळ्यानंतर बघू ते, आणि काही ना काहीतरी येतच असतं. प्लस ऑब्विसली सुशांत सिंग राजपूत, आपण खूप म्हणजे रिस्पेक्ट्स फॉर हिम, पण मीडियानी काय केलं ते आपल्याला म्हणजे दरवेळेसच होतं. ते जेव्हा पण कोणीतरी वेटरन कुठल्याही फील्डचा जातो, सो आय गेस यावेळेस नवीन हे होतं की इट हॅज बिकम इंटरस्टेट. या, आणि थोडंसं नवीन काहीतरी. अँड इट हॅज बिकम मीडिया वर्सेस पोलीस, येस, मीडिया वर्सेस सीबीआय. मीडिया वर्सेस पोलीस, मीडिया वर्सेस सीबीआय, महाराष्ट्र वर्सेस बिहार. येस, या. आणि लवकरच मे बी आपल्याला सावधान इंडियामध्ये बघायला मिळेल. सो अशी पण एक वॉर चालू आहे. प्लस अजून काय, वर्ल्ड वॉर 3 टळली. म्हणजे चायना इंडियामुळे वर्ल्ड वॉर 3 होणार होती, आणि ती अपॅरेंटली टळली आता. आणि ते पण खूपच लवकर झालं सगळं, म्हणजे एवढा पण काही वेळ पण नाही लागला. देयर वॉज नो टेन्शन ऍट ऑल. नाही म्हणजे, आणि टीव्हीवर म्हणजे दाखवत होते पार कुठल्या आधीच्या वॉरचे किंवा प्रॅक्टिस करतात आर्मी, त्यांचं असं मर्ज करून दाखवत होते की बापरे काय होतंय. म्हणजे ठीक आहे, पण आपली मीडिया थोडंफार लोकांनी अटेन्शन मिळणार, म्हणजे लोक त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी असं करायला लागतं त्यांना. पण सो हे सगळं झालंय, आणि एज्युकेशन पॉलिसी बद्दल पण बोलायचंय. आणि खूप लोक, म्हणजे मला असं वाटलं की एज्युकेशन पॉलिसी बद्दल लोक खूप बोलत राहतील, आणि कसं म्हणजे लगेच, म्हणजे तुम्ही 50 पेज दिलेत, पुढचे कुठे आहेत तर म्हणजे संपलंच ते, म्हणजे काहीच नाही त्याच्या पुढे. आय गेस, बट येस, राम मंदिर आलं, सो कॉंग्रॅच्युलेशन्स. फॉर म्हणजे ज्यांना पाहिजे होतं ते, मला पण पाहिजे होतं असं नाहीये. म्हणजे ऑब्विसली मंदिर इज अ गुड थिंग, पण ऑन अ सिरियस नोट आय थिंक, तुला असं वाटतं की मंदिर जर का बनवत आहेत तर लाईक स्वीडनमध्ये का आय गेस फिनलँडमध्ये त्यांनी एक लायब्ररी, खूप मोठी लायब्ररी बनवली की त्याच्यात ऑलमोस्ट मिलियन्स ऑफ टुरिस्ट होते. सो मग जर का या मंदिरामध्ये आपण ट्रू व्हॅल्यूज आपले शिकवले की काय आहेत, म्हणजे आपण असं सांगू शकतो की श्रीराम नेहमी बरोबर होते असं नाही, म्हणजे असं काहीतरी प्रीच झालं तर मला खूप आवडेल. किंवा मग ऍटलिस्ट की जे लिटरेचर इंडियन आहे, ज्याला आपण इतकं रिस्पेक्ट करतो आणि आपण म्हणतो की इंडियन लिटरेचर ऍब्सोल्यूट आहे आणि ह्याच्यापेक्षा भारी काहीच नाही, तर मे बी त्या लिटरेचरचं एक्सपोजर जर आपण तिकडे दिलं तर त्याचा काहीतरी चांगला उपयोग पण होऊ शकतो. किंवा फक्त डिव्होशनल राहण्याच्या ऐवजी ते थोडंसं त्याच्या बियॉन्ड जाईल, आणि फक्त लोकांना तिकडे जाऊन प्रे केलंय असं नाही होणार. काहीतरी नॉलेजेबल आणि काहीतरी व्हॅल्यू पण राहील त्या. म्हणजे संस्कृत खूप मोठी लँग्वेज आहे ना, आणि जर का संस्कृतला लॅटिन सारखं नसेल बनायचं की ओरिजिन ऑफ मेनी लँग्वेजेस बट नॉट फॉरगॉटन, आणि जस्ट ऐकायला भारी वाटते काहीतरी, सो मग तुम्ही काहीतरी करू शकता तिथे. पण आय डोंट नो, म्हणजे होप नाहीये मला असं काही होईल. नाही, पण ज्या स्पीडने आणि ज्या ह्याने चाललंय, इट माइट इवन बिकम अ हेरिटेज फॉर अस. नाही, जितक्या मोठ्या एक्स्ट्राव्हॅगन्साने करतायत ते लोक, आणि इफ इट वर टू बिकम अ हेरिटेज, मग असलं काहीतरी जर त्यांनी केलं असतं तर मे बी इंटरनॅशनल लेवल्सवर सुद्धा आपल्याला तितकं अप्रिशिएशन मिळालं असतं. म्हणजे
हो खरं आहे. आणि वेस्टर्न म्हणजे मी असं आहे की वेस्टर्न पीपल वॉन्ट टू कम हिअर आणि study our स्टडी culture. आणि मग तिकडे जाऊन हवा करायची असते त्यांना. सो आणि अगेन वी वॉन्टेड दॅट टू हॅपन. म्हणजे प्लीज जे कोणाला असं वाटत असेल की आम्ही मुस्लिम सोबत आहोत किंवा काँग्रेस सोबत आहोत किंवा वी आर अँटी नॅशनल्स, असं नाही आहे बेटर से की वी अजिबातच. आर अनबायस्ड अबाउट हा, सो आम्ही मॉडरेटर्स आहोत, जे खूप कमी क्वांटिटीमध्ये आहेत आजकाल, की ह्याच्याबद्दल एक हा पॉडकास्ट एक करायला लागेल की कसं आम्ही जेव्हा बोलतो की हा सिग्नल इथे नकोय, तर आम्ही अँटी मोदी नाही होत. वी आर आय डोंट नो जे काय, पण अँटी नाही होत अगेन्स्ट आम्ही. रूल. हा तसं नाही आहे आम्ही. सो सो मुव्हिंग फॉरवर्ड. हा, सो आणि जसं मंदिरासाठी खूप लोक हे होते, तर आय वुड लाईक टू रिमाइंड की काही वर्षांआधी जेव्हा नालंदा, खूप वर्षांआधी नालंदा युनिव्हर्सिटी जेव्हा होती आणि मग त्यांची लायब्ररी होती, नालंदा लायब्ररी खूप मोठी, आणि इट टूक अबाउट 6 months टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. म्हणजे 6 months असं म्हणतात की 6 months तो स्मोक हे होता, आणि बख्तियार खिलजी तो आला होता आणि त्यांनी डिस्ट्रॉय केली होती. सो खूप डॉक्युमेंट्स आपले इम्पॉर्टंट हो. आणि आतापर्यंत पण लोक जे बोलतात की इंडियामध्ये खूप सगळं लिहून ठेवलं होतं, पण ते नालंदामध्ये जळालं. हा, सो मी कधी ही डिमांड बघितली नाही कोणाकडनं तरी की ऍटलिस्ट मेक, म्हणजे त्याच्या इतकं नसेल मोठी, रिमेंबरन्स मध्ये तरी हा, किंवा तशी मोठी लायब्ररी बनवू आपण जी खूप मोठी आहे, त्याच्यामध्ये स्क्रिप्चर्स असतील इंडियाचे. आणि आपण असे नाही होत की आपण अगेन्स्ट आहोत. म्हणजे आम्हाला जर का तुम्ही शिकवलं नीट प्रॉपर इंडियन याच्याबद्दल, काय म्हणतात, ट्रेडिशन बद्दल आणि हे, म्हणजे रादर दॅन जस्ट शोईंग, म्हणजे गुगल अर्थवर झूम इन करून श्रीलंका आणि इंडिया मधले आयलँड दाखवण्यापेक्षा, इफ यू शो अस स्क्रिप्चर्स, आय थिंक वी वुड लव्ह टू सी देम. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. आता एज्युकेशन पॉलिसी. सो बिफोर आपण जे काय बोलू एज्युकेशन पॉलिसी बद्दल, मला जस्ट हे क्लिअर करायचंय की मला कधी स्ट्रक्चरशी प्रॉब्लेम नव्हता. मला ठीक आहे, इट्स अ गुड थिंग की स्ट्रक्चर बदललंय, पण मला ते एन्व्हायरमेंटशी प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा मी असं काहीतरी बोलतो तेव्हा एवढे आयब्रोज रेज होतात आणि की काय म्हणजे तुला प्रॉब्लेम काय, आता बदललं ना, म्हणजे तुला काय नेहमी तू अगेन्स्ट का असतो, म्हणजे असं नाही क्वेश्चन का निगेटिव्ह का असतं. हा, अजून नेगेटिव्हच काय तू, म्हणजे की ओके मी चांगलं आहे ना, मग चांगले चेंज आणण्याची फर्स्ट स्टेज आहे. हा, म्हणजे किंवा ट्राय करत असेल कोणीतरी, इट्स गुड. पण मला जस्ट म्हणायचं की हे जे एन्व्हायरमेंट असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का 10th आणि 12th ची सेम सिस्टम आहे, पण त्या 10th पर्यंत मुलांना एवढं एक्सपोजर दिलं गेलंय की त्यांना ऑलरेडी माहिती आहे की मला सायन्स करायचंय का आर्ट्स करायचंय किंवा कॉमर्स, और गिव्हन अन ऑप्शन की आर्ट्स करून तू सायन्स करू शकतो, और म्हणजे रादर दॅन ओव्हरहॉलिंग एव्हरीथिंग असं केलं असतं. माहित नाही, लोक, आय एम नॉट सेइंग की ते वर्कच होईल, पण मी म्हणते की द एन्व्हायरमेंट चेंज व्हायला पाहिजे, की मुलं जेव्हा क्वेश्चन करतात टीचर्सला, आणि टीचर्स शुड ऍक्सेप्ट की असं नसणार की त्यांना सगळंच माहिती आहे. इट्स ओके इफ यू टेल युअर स्टुडंट्स की मला हे नाही माहिती, ते घरी जाऊन रिसर्च करू शकतो. हा, आणि स्टुडंट मोटिवेट करायला पाहिजे की तुम्ही क्वेश्चन्स विचारा, क्वेश्चन करा, एव्हरीथिंग दॅट इज थ्रोन अपॉन यू नीड टू क्वेश्चन दॅट. प्लस आपण बोलत होतो की आता या न्यू सिस्टीम मध्ये स्टॉप टीचिंग की ग्रॅव्हिटी इज अ फोर्स. येस म्हणजे तुम्ही व्हेरी इम्पॉर्टंट की यू डू नॉट टीच दिस, कारण का तुम्ही 10वी पर्यंत हे शिकता की ग्रॅव्हिटी इज अ फोर्स, आणि मग तुम्ही त्याच्यावर मॅथ्सचे प्रॉब्लेम सोडवता की दॅट गेट इम्बाइब्ड ऑन युअर ब्रेन. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा 12वीत जाता तेव्हा ते तुम्हाला शिकवतात की आईन्स्टाईनने सांगितलं की दॅट इज रॉंग आणि ग्रॅव्हिटी इज अ फील्ड. आणि मग ऑल ओव्हर अगेन यू हॅव टू स्टार्ट थिंकिंग की नथिंग इज पुलिंग यू डाऊन, यू आर स्टँडिंग ऑन समथिंग. सो म्हणजे तो हे पण चेंज करायला पाहिजे. सायंटिफिक अनदर थिंग की सायंटिफिक एन्क्वायरी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर का ती खूप जास्त आणली स्टुडंट्स मध्ये, आणि इफ समवन क्वेश्चन्स की का असं आहे की आपण का पृथ्वी का आपल्याला पुल डाऊन करते, सो यू नीड टू आन्सर की असं नाहीये, आपण न्यूटोनियन वापरतो फिजिक्स कारण ते वर्कआउट होतं आणि ते इझियर आहे म्हणजे आईन्स्टाईनच्या फिजिक्स आणि त्याच्या. सो आणि मला नाही वाटत, आणि तू म्हणत होते की तसंही लहान मुलांचं इमॅजिनेशन खूप जास्त स्ट्रॉंग असतं. आणि द थिंग इज की आता तुम्ही जर 10वी पर्यंत शिकवत आहे की ग्रॅव्हिटी इज अ फोर्स, आणि समज आता 10वी नंतर समबडी डज नॉट ऑप्ट फॉर सायन्स,
ते जर आर्ट्सला गेले किंवा कॉमर्सला गेले तर त्यांना एवढं हे शिकवणार नाहीये, पण हे फंडामेंटल्स आहे. हो हे तेच. तुम्हाला हे खूप इझी आहे खरं तर अंडरस्टँडिंगसाठी. त्याचे पुढचं थोडंसं अवघड असू शकतं की द मॅथ आणि एव्हरीथिंग, पण अंडरस्टँडिंगसाठी खूप इझी आहे. हे काही टॉपिक्स आहेत ते, आणि जर ते तुम्ही 10वी पर्यंत जर शिकवले तर इवन दो यू ऑप्ट फॉर अनदर फील्ड सायन्स सोडून, तर मग दॅट डज नॉट मेक अ डिफरन्स इन युअर लाईफ. यू स्टील हॅव द राईट नॉलेज. आणि फ्रेंड्स मध्ये एक सीन होता जेव्हा फिबी रॉसला म्हणत असते की म्हणजे मला असं वाटत नाही की मला खाली ओढतंय कोणतरी, नॉट सो मच Yes. एज समवन इज पुशिंग मी येस डाऊन. येस राईट. आणि तेव्हा रॉस वॉज व्हेरी स्मार्ट की आणि आय वॉज लाईक इफ यू आर अ सायंटिस्ट तुला माहिती पाहिजे की फिबी बरोबर बोलते. राईट राईट. पण या सो फिबी वॉज राईट पीपल, येस सो शी इज नॉट दॅट क्रेझी. ऑलमोस्ट राईट. ऑलमोस्ट राईट. बट ठीक आहे ना, ऍटलीस्ट तिने क्वेश्चन तर केलं. शी तिने इज जे सांगितलं ऑलमोस्ट होतं. ऑलवेज राईट. बोलत atoms. होतं. हा atoms की चेंज इट टू atoms are divisible further. Yes, आणि- it should not be that atoms are the indivisible part of matter. It should be that matter is made of atoms. हा आणि atoms नंतर पण बरंच काय काय आहे, आणि Exactly. त्याच्या नंतर पण बरंच काय काय आहे, आणि खूप आहे. आणि म्हणजे आपण असं आता लोक म्हणतात की नाही रे त्या लहान मुलांना कसं कळणार, Exactly. की नका सांगू अख्खं. कोण म्हणतंय Exactly, अख्खं? नाही, हा. तुम्ही हे नका सांगू की ऍटम Smallest part आहे. हा. हम्म. लोक आता हे बघा, असे पण खूप लोक आहेत की जे म्हणतील की फरक काय पडतो, हा. म्हणजे काय फरक पडतो, नंतर जाऊन ते शिकतील असं ना तसं आहे. म्हणलं की नाही शिकत, आणि इट्स इम्पॉर्टंट की You have the तुम्ही- right knowledge. आणि- That's the point. मग या काय? सगळ्याचा. आणि हे बघ लोक, तुम्ही जेव्हा लहान मुलांना सांगता की हीच पॉसिबिलिटी आहे, याच्या पुढे नाहीये, हम्म. मे बी तो घरी जाऊन काहीच करणार नाही ना, पण तुम्ही सांगताय की अजून होऊ शकतं, म्हणजे पुढे लोक करतायत, मे बी तो घरी जाऊन Maybe curiosity. क्युरिओसिटी. develop हा. होते. Right. अँड दॅट इज द नेक्स्ट पॉईंट की तुम्ही क्युरिओसिटी की का ती वाढवायला पाहिजे. आय गेस की आता आपण आता हा ऍटमच्याच विषयावर जर फॉलोअप केला थोडासा, तर आपण जर सांगितलं की ऍटम इज नॉट द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ मॅटर, पण आत्ता तुम्हाला आम्ही एवढं शिकू, पण ह्याच्या पुढे बियॉन्ड खूप आहे. तर लहान मुलांच्या मनात होतं ते ब्रू, त्यांच्या डोक्यात येतं की काय असेल ह्याच्या पुढे, ते विचारतात. मे बी ते सर्च नाही करणार कारण का तेवढे ते हे नसतात, पण ते कोणाला तरी विचारतील, मे बी टीचरला नंतर विचारतील. आणि असं दॅट दिस विल आय थिंक जनरेट क्युरिओसिटी, की आपण जेव्हा इथंच मॅटर एंड करून टाकतो, आपण म्हणतो की बास संपलं, की ऍटम इंडिव्हिजिबल आहे आणि ह्याच्या पुढे काही नाहीये, मग का कोणी पुढे विचारेल ना? त्यांना माहितीच नाही की ह्याच्या पुढे काहीतरी एक्झिस्ट करतं. तुम्ही ऍटलीस्ट त्यांना आयडिया द्या की ह्या पुढे काहीतरी आहे, आणि हे तुम्हाला मे बी आत्ता नाही पण तुम्ही हे नंतर शिकाल, तर तिथं ऍटलीस्ट त्यांच्या डोक्यात तरी ते राहतं की हे आपल्याला आहे. मग त्यांच्या डोक्यात क्युरिओसिटी डेव्हलप होते. पॉइंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये, आणि मी वाचलंय अख्खं डॉक्युमेंट. त्याच्यात आहे पॉइंट्स की टीचर्सला डिग्री घ्यावी लागेल बीएड आणि ते करायला लागेल. सगळं ऑब्विसली. सो मे बी ते असेल, बट मला तरी पण वाटतं की आपण एक्झामिनेशन्सला डिफाईन नाही करू शकत एक्झाम्सनी की कोण किती बेटर टीचर असेल. म्हणजे कोणाला तरी खूप टीचिंग स्किल्स खूप जास्त असतात, बट मे बी ती तेवढं त्या एक्झाम मध्ये नाही करू शकणार. म्हणजे इट्स नॉट अ डिफाईन्ड पाथ नाही आहे ना तो. आणि मला काय वाटतं की दिस इज नॉट अबाउट टीचर्स, म्हणजे कारण का आफ्टर ऑल इट इज अबाउट द सिस्टीम. मे बी जर आपण जर सांगितलं त्यांना, म्हणजे जर इफ देर इज अ सिस्टीम की वेअर टीचर्स डोंट डू दिस, टीचर्स डोंट से की तुम्हाला इतकंच लिमिटेड आहे, जर त्यांनी काहीतरी जागा दिली ही मुलांच्या इमॅजिनेशनसाठी, तर दिस वोंट हॅपन. कारण का काही टीचर्स करतात ऍक्च्युली, पण काही टीचर्सना आयडियाच नाहीये की समथिंग लाईक दिस कॅन बी डन. तर जर हे सिस्टीम पर्यंत आलं तर टीचर्ससाठी हे नाही. हो आणि तेच की खूप पॉइंट्स आहेत ऍक्च्युली, पण ठीक आहे, लेट्स म्हणजे आपण शॉर्ट करू थोडं. हा, सो आपण हे पण बोलत होतो, आणि की या सिस्टीम मधनं जे काय तुम्ही म्हणजे जे काय प्रपोज केली आहे त्याच्यामधनं इफ यू मॅनेज टू चेंज ही मेंटॅलिटी की आपल्याला म्हणजे पैसे कसे जास्त कमवायचे, और मनी इज दी आन्सर. लोक हे बघ, पोर लोकांसाठी मनी कॅन सॉल्व्ह ऑल देअर प्रॉब्लेम्स, बट दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग ना. जेव्हा एवढी गॅप नाहीये की म्हणजे द फोर्थ बिलियनर किंवा फोर्थ रिचेस्ट मॅन इज अन इंडियन अँड द मोस्ट पुअर कंट्री इज ऑल्सो अन इंडियन. सो ही गॅप नको आहे ना. सो दॅट इज व्हॉट, म्हणजे या एज्युकेशन सिस्टीम नंतर जर का असे लोक येत आहेत की जे असं नाही म्हणत आहेत की मला खूप मोठ्या कॉर्पोरेट याच्यामध्ये जाऊन सीईओ बनायचंय, ऑब्विसली म्हणजे दॅट्स नॉट रॉंग, पण खूप लोक अशी पण पाहिजेत की जे म्हणतात की मला पॉवर्टी एंड करायची, मला पॉलिटिक्स मध्ये जायचंय, मला इकॉनॉमिस्ट
बनायचे आणि प्रॉपर ऍप्लिकेशन बेस्ड इकॉनॉमिक्स बनायचंय, क्लायमेट चेंज साठी काम करायचंय आणि दिस इज ऑल रिक्वायर्ड. म्हणजे सक्सेस या एज्युकेशन सिस्टमचा हाच असेल इफ यू मॅनेज टू रिप्लेस ऑल विथ गुड पॉलिटिशियन्स. जर का आपण रिप्लेस करू शकलो आणि आपण प्रॉपर म्हणजे आहेत चांगले पॉइंट्स पण भरपूर आहेत, ते आपण बोलूच नंतर. पण मला वाटतं की टू सम एक्सटेंट म्हणजे आता चांगले पॉइंट्स आहेत. तर तू जे म्हणतोयस की थोडंसं फक्त मॉनिटरी फायदा कसा होऊ शकतो आपल्याला एज्युकेशनचा हे सोडून जर लोकांनी केलं तर आता जसं आता त्यांनी थोडं प्रॅक्टिकल आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट बद्दल त्यांनी केलंय ह्याच्यात ऍड आत्ताच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये, तर मे बी जस्ट मे बी थोडासा ह्याचा उपयोग होऊ शकतो या ह्याच्यात की पीपल वोंट म्हणजे स्टुडंट्स वोंट जस्ट थिंक की आपल्याला आता ग्रॅज्युएट व्हायचं आणि ह्याच्यानंतर पैसे कमवायचे. दे माइट गो फॉर बाकी काहीतरी गोष्टी करणं की ज्याच्याने काहीतरी ऍक्च्युली चेंज घडेल, नॉट जस्ट इन देअर लाईफ पण ओव्हरऑल काहीतरी चेंज घडेल. असं कदाचित ओव्हरऑल डेव्हलपमेंट होऊ शकतं जे आता त्यांनी इन्क्लूड केलंय ते झालं. आणि अजून एक पॉईंट आहे की मेंटल इलनेस, तर त्याच्यात हे पण पॉईंट्स आहेत की मेंटल हेल्थ साठी कॉन्सन्ट्रेट केलं जाईल. पण परत तेच इम्प्लिमेंटेशनवर खूप येतं की म्हणजे हे नकोय की अॅन्युअली जस्ट मुलांना बोलत आहेत आणि दे आर आस्किंग की तू बरा आहेस का, तुझ्या मित्रांबद्दल काय वाटतं, याच्याबद्दल काय वाटतं, आणि असं म्हणजे लोकांमध्ये त्यांना सांगायला पाहिजे. असं आहे की मेंटल इलनेस एवढं कॉमन आहे, असं पण नाही की रेअर एका मुलाला आहे. खूप लोकांना अँझायटी, डिप्रेशन, OCD, नॉट इव्हन लोकांना माहिती सुद्धा नसते की त्यांना हे आहे. आणि हा सो स्टुडंट्सला ते जोपर्यंत तुम्ही स्टुडंट्सला त्या एज मध्ये एक्सप्लोज नाही करणार याच्याशी, म्हणजे वेन दे आर इन 10th or 11th आणि तेव्हा तुम्ही एक्सपोज नाही करणार, मग त्यांना ते मोठं जाऊन नाही करणार. सो आणि कारण आपण आत्ताच किती लोकांना बघतो की ते ऍक्सेप्ट नाही करू शकत लोकांसमोर सांगायला की मी थेरपीसाठी जाते. खूप लोक करतील सुद्धा, काही लोकांचे वेगळे व्ह्यूज असतील. काही लोक, मी असं पण ऐकलंय की थेरपी, काही लोकांचं असं झालं की थेरपी बोलल्यावर इट्स सॉर्ट ऑफ अ न्यू थिंग आणि मग आपण म्हणून ते पण चुकीचं आहे ना, बिकॉज इट्स नॉट की तू जस्ट जाऊन ये आणि झालं म्हणून. आणि प्लस मला असं वाटतं की खूप मोठा टॉपिक आहे परत की सगळ्यांनाच थेरपीला जायला पाहिजे आयुष्यात कधी ना कधीतरी एकदा. टू ट्राय टू अंडरस्टँड इफ, असं नाही म्हणत की त्यांनी नेहमीच फायदा होईल तुला, पण इट्स इम्पॉर्टंट की तू स्वतःला किती लवकर समजते ते. इट इज इम्पॉर्टंट की दे नो की देर इज समथिंग लाईक दिस, त्यांना अवेअरनेस असायला पाहिजे. आणि आता गिव्हन आत्ताचं जे काही चालू आहे म्हणजे सुशांत सिंग राजपूतची केस वगैरे अचानक थोडंसं लोकांना मध्ये झालं होतं. अचानक जेव्हा जस्ट ही डाईड तेव्हा लोक अचानक हाईप झाले होते की मेंटल इलनेस, येस, प्लीज टॉक टू एव्हरीबडी, आय एम देअर फॉर तू कोण आहेस, स्ट्रेंजर कोणीतरी, मी तुझ्या येऊन प्रॉब्लेम सांगतो. तुला काही असेल तर मला इंस्टाग्रामवर DM कर, आय विल हेल्प यू. या डोंट कॉल मी, DM मी. डोंट गो फॉर अ थेरपिस्ट, DM मी. हा म्हणजे हा असा जो स्पर्ड असतो ना प्रत्येक एक्झॅक्टली. आणि दॅट अनदर टॉपिक, वुमेन एम्पॉवरमेंट आहेच आहे, पण वुमेन सेफ्टी, रिस्पेक्ट फॉर एव्हरी जेंडर. म्हणजे प्रत्येक आपण जे म्हणतो स्पर्ट येत आहे ते एव्हरी इयर काहीतरी एक मोठे केस होते इंडियामध्ये आणि त्याच्यानंतर एव्हरीवन इज लाईक क्या प्रोटेक्ट वुमेन आणि हे वगैरे. आणि आफ्टर 1 or 2 months इट्स अगेन मंदिर कब बनेगा. अभी इट विल बी मॉडिफाइड की मतलब कब बनेगा तो पता है कब बनेगा, मे बी इनॉग्रेशन से शुरू कांट से, तो मंदिर जाने को कब मिलेगा. दॅट्स द न्यू क्वेश्चन. सो दॅट्स, मग हे पण तुम्ही आधीपासूनच एक्सपोज करायला पाहिजे, कारण हे नंतर नाहीये. तुम्ही किती पण लोकांना सांगायला गेलं नाही की म्हणजे तुम्ही पॅम्पलेट्स वाटा किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला जाऊन जेव्हा बोलता त्यांना तो सिरियसनेस नाही येणार जो पण आधीपासूनच त्यांना माहित नाही, नॉर्मलाइज नाही करत. हा म्हणजे प्रॉब्लेम असा आहे. प्लस ऑब्व्हियसली म्हणजे तू जेव्हा तुझ्या फ्रेंड, म्हणजे आय डेअर यू जे कोण ऐकत असतील की तुम्ही तुझ्या फ्रेंड्सला जाऊन वुमेन सेफ्टी बद्दल अचानक विषय काढा, आय डाऊट 5 ते 10 मिनिटानंतर कोणीतरी काहीतरी बोलेल. नाही, ओनली इफ यू आर दॅट सॉर्ट ऑफ पर्सन ते ठीक आहे, बट डिस्कस करतात. हा जर का त्याच्या सेपरेटेड कोणीतरी असेल तर कोणीच बोलणार नाही याच्याबद्दल. आणि इट्स जस्ट नॉट म्हणजे फक्त फेमिनिन सेफ्टी सुद्धा नाही. आत्ताच आपण फक्त सुशांत सिंग राजपूतची केस घेऊ आता, कारण का हॉट आहे तो टॉपिक राईट नाव. तर आपण म्हणजे खरंच की तुम्ही आम्हाला सांगा कमेंट्समध्ये की तुम्ही विचारलंय कोणाला तरी जाऊन आणि टेल अस की इफ 10 minutes नंतर दे कॅन टॉक अबाउट दॅट सब्जेक्ट
विदाउट इट गोइंग टुवर्ड्स पॉलिटिक्स. म्हणजे ऍक्च्युली मेंटल हेल्थ किंवा हे सगळे जे टॉपिक्स आहेत की इनिशियली जसं स्टार्ट झालं होतं हे आत्ता त्याचं खूप वेगळंच चालू आहे, पण इनिशियली जसं स्टार्ट झालं होतं मे बी त्या टॉपिकवर तुम्हाला 10 मिनिट्सच्या पुढे नाही बोलता येणार आहे, कारण का नॉर्मलाइजच नाहीये हा. मे बी जर शाळेपासून स्टार्ट केलं हे सांगणं की असं काहीतरी एक्झिस्ट करतं आणि इट इज ओके इफ यू हॅव इट, इट इज नॉर्मल, तर मग हे असं जे स्पर्ट्स जे होतात मधून मधून ते तर नाही होणार कदाचित. टू समराइज, प्रॉब्लेम सॉल्व्हर्स पाहिजे, रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्हर्स. आणि मी नेहमी एक एक्झाम्पल देतो की एक सेक्ट आहे हु आर ट्राइंग टू रीच अँड ट्राइंग टू पुट पीपल ऑन मार्स, आणि एक सेक्ट आहे हु आर ट्राइंग टू फाइंड फूड एव्हरी डे. सो म्हणजे दिस डझंट, म्हणजे हे रेशोज कळत नाही मला की देन सॉल्व्ह दिस प्लॅनेट्स प्रॉब्लेम फर्स्ट ना. म्हणजे आपण म्हणतो की अरे यार हे घर खूप घाण होतंय, आपण चेंज करू, त्यापेक्षा जस्ट रेनोव्हेटेड, तेवढे कमी पैसे इन्व्हेस्ट करायला लागतील तुला. सो प्रॉब्लेम सॉल्व्हर्स फॉर क्लायमेट चेंज, वुमन सेफ्टी, एंडिंग पॉवर्टी, Economic issues, political issues, ending this corporate कॅपिटलिस्ट जे अख्खं झालंय वर्ल्ड, एंडिंग दॅट. सो तसे लोक जर का झाले, प्लस न्यू पॉलिटिशियन झाले जे ऍक्च्युली सेन्सिबल आहेत, तर दॅट विल बी ऑल. आय थिंक दॅट इज ओनली व्हॉट वी वॉन्ट. आम्हाला हे नकोय की कोणी इंडियामध्ये एवढे रिच लोक आले आणि इंडियामध्ये कंपनीज आल्या आणि ब्रँड झाल्या, ते नकोय, एवढंच पाहिजे. सो लेट्स मूव्ह ऑन टू द टेक्निकल पॉइंट्स नाउ. आता आपण थोडे टेक्निकल पॉइंट्स डिस्कस करू एनईपीचे. लेट्स स्टार्ट विथ जीडीपी. ओके, वाव, 6%. 6% आय गेस. कधीपासून आपल्याला 6% सांगतात जीडीपी? 4 वर्ष आधीपासून सांगतात. हो, ही पॉलिसी ऍक्च्युअली बनवायला त्यांनी बरंच आधी घेतली होती, आणि ह्याच्या आधी सुद्धा जेव्हा पॉलिसी केली होती तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 6% जीडीपी देऊ, बट वी नेव्हर गॉट ओव्हर 3, विच इज अंडरस्टँडेबल, कारण आपलं तेवढं नाहीये कपॅसिटी की आपण 6% जीडीपी देऊ शकतो. द थिंग इज की तुम्ही असे प्रॉमिसेस करायला नाही पाहिजे, कारण का पीपल स्टार्ट एक्सपेक्टिंग ना. तू जर का पॉलिटिशियनला सांगते की तुम्ही अनरिअलिस्टिक प्रॉमिसेस करू नका, तर तू खूपच डिल्युजनल आहे. म्हणजे तू कुठल्या जगात जगते? म्हणजे इलेक्शन्स आर वन ऑन एंडिंग पॉवर्टी अँड इट ग्रोज एव्हरी इयर. म्हणजे तू कळायला पाहिजे ना तुला. ते त्यांना मेन्शन, तेच आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं, हेच आहे की ते हे शिकवणार आहेत आपल्याला की कसं डिल्युजन नाही वागायचं. हा, सो इफ समवन, म्हणजे if a tea maker can become a prime minister, I want every MLA, no, but I want every MLA to become, if he's a common worker, to become an MLA. That मग ते महत्वाचं आहे ना, म्हणजे कॉमन लोकांचं. बट एनिवे 6%, सो दॅट्स अ गुड थिंग की आता आपण हे नको डिस्कस करायला की होईल का नाही. आज आपण जस्ट बोलू की ओके बोललेत ना, आणि लेट्स जस्ट असं की ओके होणार आहे आणि हे झालं तर काय होईल. सो गुड, 6%. आय थिंक मग 6% जर का केलं खरंच तर मग प्रायमरी एज्युकेशन, खूप इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल. त्यांनी प्री प्रायमरी एज्युकेशनवर पण खूप जोर दिलाय ह्याच्यात की त्या आधी कसं होतं की फक्त प्रायव्हेट स्कूल्समध्ये होतं की प्री प्रायमरी आहे आणि किंडर गार्डन आणि ते सगळं, पण आता गव्हर्नमेंटच्या, म्हणजे गव्हर्नमेंट ह्याच्यात सुद्धा प्री प्रायमरीला मिळणार आहे तितकंच. इव्हन दो पूर्ण एज्युकेशन पॉलिसी ही आता प्रायव्हेटायझेशनकडे वळतीये, पण त्यांनी आता केलंय थोडंसं अॅक्नॉलेज की प्री प्रायमरी पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. हो, आणि तुला रूट्स तेवढे स्ट्रॉंग करायला लागतील. आणि जेव्हा तू, आणि लुक, 70% ऑफ इंडियाज पॉप्युलेशन लिव्ह इन रुरल एरियाज, म्हणजे गावात राहतात 70% लोक. सो जर का तिथली इन्फ्रास्ट्रक्चर, आय गेस मग 6% मधलं मॅक्सिमम तिथे जायला पाहिजे की तुम्ही ऍटलिस्ट प्री प्रायमरी टू अकॉर्डिंग टू द न्यू स्ट्रक्चर पहिले 4 ते 5 वर्ष आहेत ते जर का विलेजमध्येच लोकांना करू दिले आणि ते खूप जास्त स्ट्रॉंग केलं, तर ऑब्व्हियसली जेव्हा ते सिटीमध्ये मायग्रेट होतील, दे आर गोइंग टू बी ऍट पार विथ व्हॉट सिटी पीपल आर. कारण असे पण बघतो ना आपण की गावातनं जे लोक येतात एंडला, ते एवढ्या लवकर मिक्सअप नाही होत, किंवा मग जर का त्याच्यामुळे हिंडर होत असेल त्यांना जे काही एज्युकेशन मिळत आहे, सो व्हॉट्स द यूज ऑफ दॅट. राईट. आणि म्हणजे आता आपण बोलतोय हे रुरल एज्युकेशन बद्दल, तर मी आता वाचलंय आणि हे मला असं लक्षात आलं असं नाही, ऍक्च्युली इट इज व्हेरी ऑब्व्हियस की हे होत आहे की पूर्ण एज्युकेशन पॉलिसी म्हणलं तसं प्रायव्हेटायझेशनकडे वळते.
आणि रुरल एज्युकेशन आणि हे सगळं जे आहे हे सगळे पॉइंट्स आपण आता डिस्कस केले त्याच्याकडे नाही लक्ष दिलं जाते. कारण म्हणजे द थिंग इज की रुरल एज्युकेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन अर्बन जे काही आपण म्हणतो ते. कारण का आपल्याला तेवढ्या फॅसिलिटीज आहेत आता पण त्यांना नाहीये. आणि व्हॉट वी वॉन्ट इज गिव्हन दॅट आपण म्हणतो की इंडिया इज ऍग्रिकल्चरल कंट्री. आपल्याला पाहिजे की लोक परत जावे त्या विलेज मध्ये सगळं घेऊन जे काय त्यांना मिळतंय ते. पण सगळंच अगदीच प्रायव्हेटायझेशन होतं. तो एक पॉइंट आहे. बट इट्स गुड की 6% खूप मोठ्या कंट्रीज देतात. हसू नको 6% देतात. सो या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह टुवर्ड्स द रुलिंग पार्टी अँड वी लव्ह देम. ओके, आपण मग डिस्कस केलं की त्यांनी ड्राफ्ट मध्ये खूप मोठे मोठे शब्द वापरले. येस. आणि आपण ते डिस्कस करू आता की काय काय त्यांनी सांगितलंय आपल्याला काय काय होणार. युनिव्हर्सलायझेशन ऑफ ऍक्सेस. मला यातलं काहीच कळलं नाही. प्रॉब्ली आय डोंट नो काय अर्थ काय. जर आपण ह्या एज्युकेशन पॉलिसीचे जर आपण पार्ट असलो असतो अवनीश तर आपल्याला हे कळलं नॉट अंडरस्टँडिंग. सो की इक्विटी अँड इन्क्लुजन आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन ब्रिंग बॅक 2 crores आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन. हा, दिस इज गुड पॉइंट. अगेन अ गुड पॉइंट की ज्या लोकांना पण याच्यामध्ये कोण कोण आहे म्हणजे जे ड्रॉप आउट आहेत स्कूलनी ज्यांना काढलंय, जे लोक पैशांमुळे शिकू नाही शकत आहेत. सो इज दिस म्हणजे हे पॉप्युलेशन आहे का? मला नाही वाटत की ते ड्रॉप आउट्स नाहीत का हे देतील. मला असं वाटतं की दिस इज अबाउट की ज्यांना ते प्रिव्हिलेज नाहीये स्कूलचं. आणि ते मे बी मग हे रुरल एरिया बद्दल आहे की जे प्रिव्हिलेज नाहीये तितके त्यांच्यासाठी 6 पॉइंट आहे विच इज गुड. या सो स्ट्रक्चर कडे जर का मूव्ह ऑन झालं तर पहिलं स्ट्रक्चर ऍज वी नो की आपण सिनियर केजी वगैरे करतो. मग 1st to 10th इज वन थिंग आणि मग त्याच्यानंतर 11वी-12वी असतं आणि त्याच्यानंतर इट्स द वर्ल्ड, यू कॅन डू एनिथिंग. तर आता तसं नाही, आता चेंज केलंय त्यांनी. सो पहिले 3 वर्ष इज अंगणवाडी, प्री स्कूल, बालवाटिका. सो एजेस फ्रॉम 3 to 6, 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. मग 1st आणि 2nd क्लास 6 ते 8 वर्षाच्या मुलांसाठी. आणि मग त्याच्यानंतर 3 वर्ष इज अगेन डिफरंट, दॅट इज 3री to 5वी. ओके. आणि मग त्याच्यानंतर परत 3 वर्ष दॅट इज 6वी ते 8वी और 11 to 14 एज. आणि मग 4 वर्ष दॅट इज आय थिंक 9, 10th, 11, 12th, राईट? 9. येस. सो सेग्रिगेट केलंय. सो मग आय गेस हे थोडंफार लिनिंग टुवर्ड्स अमेरिकन सिस्टम आहे. म्हणजे मला एवढं माहित नाही, मी खूप वाचला नाही त्याच्याबद्दल. ते तसंच करतात ते फाउंडेशनल, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकंड. ओके. हीच अमेरिकन सिस्टम अशीच आहे त्यांची. आणि ते प्रिपरेटरी एज्युकेशन म्हणतात, सेकंडरी एज्युकेशन म्हणतात. सो मग या सेग्रिगेशनचं काय वाटतं तुला, फायदा ऍडव्हान्टेज काय असेल? आता ह्याच्यात त्याने असंही इन्क्लूड केलंय ना की ते एक्झामिनेशन सुद्धा म्हणजे फक्त बोर्ड असं नाही करणार आहे, ते मधनं येणार आहेत आणि ते पण फक्त ते प्रॅक्टिकल बेस्ड करणार आहेत थोडीशी. सो आय थिंक की हे जे सेग्रिगेशन केलंय दिस इज थोडंसं, जर आपण तसं बघितलं तर चांगला पॉईंट आहे हा, की मुलांना हे जे 10th पर्यंतचं शिक्षण एक लिनियर असतं तसं त्यांना नाही पडणार ते. आणि थोडंसं डिवाइड होऊन नीट सेक्ट्स मध्ये त्यांना शिकता येईल. हा त्याचा एक चांगला पॉइंट आहे मे बी. आणि म्हणजे अशी पण मेंटॅलिटी असते नो, आपण नेक्स्ट स्टेजला जातोय. सो हे फक्त असं नसणार की 10वी नंतर नेक्स्ट स्टेजला, आपण एव्हरी थोड्या वेळनंतर. सो त्याच्यामुळे मे बी स्टुडंट्स ऑर जे कोण मुलं मुली असतात त्यांना जे जास्त मोटिवेटेड असतील त्या हायर स्टेजला जायला. आणि 10वी आणि 12वीचं जे प्रेशर असतं ते बोर्ड फक्त 10वी आणि 12वीमुळे नाही होणार. आणि एक्झाम पण म्हणजे त्यांचं रोट लर्निंग पण कमी करणार आहे प्लस. सो दॅट्स गुड. पण एक्झामिनेशन पण हा रूल नकोय की जो आधी होता की 1st to 8 जस्ट पासिंग, तो मला तो नकोय. आणि त्यांना एक्झामिनेशन सुद्धा म्हणजे आता त्यांनी ओव्हरऑल डेव्हलपमेंटचे एक्झामिनेशन केले आहे. ते फक्त आपण जे फक्त रटून जे मॉडेल आन्सर्स वाले ते आपण करत तसं आता नसणार आहे. सो दॅट इज गुड अगेन. सो या. आणि सो स्ट्रक्चरल. आणि इफ दिस इज बेस्ड ऑन अमेरिकन एज्युकेशन सिस्टम, आय वुड लाईक टू से दॅट डझंट वर्क. हा म्हणजे त्याच्यात तिकडे अशी ही स्टेज
प्रायमरी एज्युकेशनची खूपच फ्लॉड आहे. तिथले ऍक्च्युली जे अमेरिकन्स आहेत ते खूप कमी आहेत जे हायर स्टडीज आणि याच्यासाठी जातात. सो त्यांचे IT याच्यामध्ये रिसर्च याच्यामध्ये सगळे इमिग्रंट्स आहेत सगळे. सो आणि वन थिंग की आपले म्हणजे इंडियन्स आर ऑल ओव्हर द वर्ल्ड इन स्पाइट ऑफ दिस एज्युकेशन सिस्टम. सो प्रॉबेबली आपण जसं स्टार्टला बोललो स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम नव्हता बट त्या एन्व्हायरमेंटचा प्रॉब्लेम होता टू प्रोड्यूस. आणि म्हणजे आता त्यांनी ही आपली सिस्टम जी केली आहे ती त्यांनी इंटरनॅशनल स्टँडर्ड्सने केली आहे. पण जसं तू आता म्हणालास की त्यांच्याकडे हायर एज्युकेशनला तितकं नाही, तर ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण हेच दिसतंय की त्यांनी हायर एज्युकेशनला तितकं क्रेडिबिलिटी नाही दिली. हायर एज्युकेशन किंवा रिसर्च आणि ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी तितकी नाही क्रेडिबिलिटी दिली. तर ती आता मे बी ह्या गोष्टी आहेत की तिथे इम्प्रुव्हमेंटची गरज आहे जे आपण इन्स्पायर होऊन केलंय आणि ते करतीलच. ऑफकोर्स येस ट्रस्ट. सो मुव्हिंग ऑन टू आय थिंक पण त्यांचे पॉइंट्स आहेत काहीतरी ना की हायर एज्युकेशन साठी की आय थिंक स्विच करू शकता क्रेडिट्स. सो एक गोष्ट आहे की ते हायर एज्युकेशनला की ते क्रेडिट स्विच करू शकतात. सो दॅट अगेन खूप चांगली गोष्ट आहे ती. प्लस दे आर सेइंग की टॉप 10 युनिव्हर्सिटीज आहेत वर्ल्डच्या त्यांचे कॅम्पसेस इंडियामध्ये सेट करू शकतात. सो लोकांना बाहेर नाही जायची गरज आहे. पण आय थिंक हे सगळं परत हे होतं की तुम्हाला नेम्सची गरज नाहीये. तुम्ही एक्झिस्टिंग युनिव्हर्सिटीजला जर का चांगलं केलं आणि अगेन 6% जर का इन्व्हेस्ट करताय हायर एज्युकेशनला, जर का युनिव्हर्सिटीज तेवढ्या जास्त चांगल्या केल्या की ऍटलिस्ट एक युनिव्हर्सिटी अशी आहे की जी अख्ख्या वर्ल्ड मध्ये टॉप 100 मध्ये येते. सो दॅट इज ऑल्सो इनफ फॉर नाव. कारण मला खूप वाटतं की जे लोक परस्यू करतात म्हणजे आपण स्टुडंट्स आहेत ना, काही स्टुडंट्स नाही पण खूप स्टुडंट ज्यांना शिकायचंय ते मेक द मोस्ट आउट ऑफ एनिथिंग. आणि वी हॅव लर्न की फॉर एक्झाम्पल इस्रो त्यांचं बजेट एवढं कमी आहे स्टील दे डू वंडर्स. म्हणजे सगळं अॅक्नॉलेज इंटरनॅशनली अॅक्नॉलेज करतात. आणि सो इंडियन्स नो की लिमिटेड गोष्टीमध्ये जास्तीत जास्त स्क्वीज करून कसं घ्यायचंय म्हणजे. आणि ऑल्सो अट्रॅक्ट आय थिंक आपण अमेरिकेला बोलतो की सगळे इमिग्रंट्सच करतायत पण दॅट इज गुड ना. म्हणजे तुम्ही म्हणजे ऑब्व्हियसली लोक बोलतील की इमिग्रंट्स जॉब घेत आहेत आपल्या लोकांचे, बट जर का तुमचेच लोक त्या अप टू नाही आहेत. सो हे नाही पाहिजे की जस्ट इंडियन्स यू कॅन अट्रॅक्ट फ्यू फॉरेन प्रोफेसर. म्हणजे आहेत का आपल्या युनिव्हर्सिटीज मध्ये काही फॉरेन प्रोफेसर ज्यांनी खूप काहीतरी केलंय. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज वगैरे ते काय एवढे फेमस आहेत किंवा लोकांना का तिथे जायचं असतं कारण त्या लेवलचे प्रोफेसर असतात तिथे. एक्झॅक्टली रिसर्च करत असतात तेच ना. म्हणजे ब्रॅन ग्रीन स्ट्रिंग थेरिस्ट आहे, तो मॅथमॅटिक्स शिकवतोय. सो का लोकांना नाही जावं वाटणार ना तिथे. सो ऑब्व्हियसली आत्ताचे करंट इंडियन सायंटिस्ट जे आहेत त्यांनाही ऑब्व्हियसली इथे आहे प्रोव्हिजन आणि की जे लोक करतायत PhD वगैरे त्यांना शिकवायला लागेल 1 वर्ष असं आहे. सो मग दॅट इज गुड. बट मला असं वाटतं की परमनंट बेसिसवर जर का तुम्ही सगळे सायंटिस्ट जे आहेत त्यांना शिकवायला लावताय मोठ्या युनिव्हर्सिटीज मध्ये सो दॅट विल ऑल्सो हेल्प. मनीष सिसोदिया च्या एका व्हिडिओमध्ये मी बघितलं की त्याने असं सांगितलं की द न्यू एज्युकेशन पॉलिसी इज हायली रेग्युलेटेड. खूप त्यांनी चांगले सेक्स पाडलेत आणि खूप नीट त्यांनी केलंय पण इट इज पुअरली फंडेड. इवन दो 6% GDP आहे त्यांनी इतकं सांगितलंय पण इट इज स्टील हायली रेग्युलेटेड आणि पुअरली फंडेड. हा. सो तू म्हणत होती की इव्हन कंपार्टमेंटलाइज केलंय त्याच्यामुळे म्हणजे ओपिनियन्स असू शकतात खूप आणि त्याच्यामुळे पण दिस इज ऑल कॉन्फ्लिक्ट. दिस इज अगेन परत आपण बोलतो की स्ट्रक्चरल नाही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर प्रॉब्लेम आहे आणि तो तर आत्ता पण आहे. आणि इव्हन माझी आत्या एक होती प्रेस्टिजियस पुण्याच्या एका स्कूलमध्ये आणि ती पण बोलत होती की तिथे पण एवढं पॉलिटिक्स इन्व्हॉल्ड असतं. आय एम सेइंग की परत असं आपण हे करू की इफ यू आर इम्प्लिमेंटिंग दिस सिस्टम तुम्ही सगळंच चेंज करा. म्हणजे पॉलिटिक्स ऑल्सो यू नीड टू चेंज. ऑब्व्हियसली प्रायव्हेट याच्यावर तुम्ही नाही चेंज करू शकणार बट गव्हर्नमेंट जे असतात कॉलेजेस और स्कूल्स त्याच्यामध्ये चेंज करायला पाहिजे. आणि पुअर फंडिंग इज अगेन आपल्याला बघायला लागेल की खरंच 6% किती होत आहे. आणि आय एम नॉट एक्सपेक्टिंग अ सडन चेंज ऑब्व्हियसली पण जर का तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात तर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट
प्लीज व्हायला पाहिजे. कारण आपण म्हणजे आणि इन्व्हेस्टमेंट इज नॉट म्हणजे ती सगळ्यामध्येच येते की तुम्ही टीचर्सचा पे वाढवायला पाहिजे. हायर टीचर्सला जायची ऑपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी तुम्ही काय एफर्ट्स घेताय, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर कसं करताय. म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट मुलं खाली बसणं टिल 4. माझ्या स्कूलमध्ये आम्ही खाली बसायचो 5वी पर्यंत, दॅट इज गुड. पण त्याच्यानंतर तुम्ही कॉलेज लेवलला येता तुम्ही, तेव्हा आपण बघतो की किती घाण कंडिशन असते. याची वॉशरूम्स खूप घाण असतात, वॉशरूम्स म्हणजे. आणि ऑब्व्हियसली सॅनिटरी खूप आहेत प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे. आणि यू कॅन जस्ट एक्सपेक्ट द क्लिनिंग लेडी टू क्लीन एव्हरीथिंग. तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लागतील स्टुडंट्सला सांगायला की तुम्ही क्लीन की तुम्ही क्लीन ठेवायला पाहिजे तुम्ही, पण ते क्लीन ठेवायलाच पाहिजे तुम्ही ऑब्व्हियसली. सो दिस इज ऑल्सो इन्व्हेस्टमेंट पार्ट. फक्त म्हणजे आपण फक्त बोलताना इन्व्हेस्ट करणं म्हणजे पैसे दिले कॉलेजला असं नाहीये ते. सो हे सगळं प्लस लाईट्स येतात, प्रॉपर लाईट्स आहेत का, तुम्ही न्यू एज्युकेशनल टेक्निक वापरणं म्हणजे ऑब्व्हियसली असं नाहीये की फक्त तुम्ही इलेक्ट्रॉनिकली शिकवताय. ब्लॅकबोर्ड इज इम्पॉर्टंट ऑब्व्हियसली, पण तुम्ही त्याच्या साईडला काय करताय, तुम्ही किती मटेरियल प्रोव्हाइड करताय, तुम्ही एज्युकेशन ट्रिप्सला जाताय की इंडस्ट्रियल विजिट्स म्हणजे काय वर्षांना एकदा फक्त एका फॅक्टरीमध्ये जाऊन आणणं तसं नाहीये. आणि ती पण ट्रिप असते. सो ही ट्रिप पण आहे आणि एज्युकेशन पण आहे. म्हणजे ठरवा, तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर एन्जॉय करा, शिकायचं असेल तर शिका. म्हणजे हे पण खूप महत्वाचं आहे ना की तुम्ही ऍक्च्युअली किती प्लॅन करता. आणि लोक प्रायव्हेट खूप जास्त पुढे गव्हर्नमेंट पेक्षा याच्यामध्ये, आणि प्रायव्हेट लोक करतात सुद्धा, पण ती फीज एवढी हाय असतात की सगळ्यांना अफोर्ड नाही होत सगळ्यांना, असं आहे. सो या लेट्स मूव्ह ऑन. जस्ट लास्ट 2 पॉइंट्स. टाइमलाईन सांग, कधी होणार आहे हे? म्हणजे झालं का, स्टार्ट झालंय का चेंज व्हायला? कधी? 20 वर्ष, 5 मिनिट, नेक्स्ट 5 गव्हर्नमेंट्स कधी होणार आहे? 2021 पासून त्यांनी सुरू केलंय असं त्यांनी सांगितलंय, तरी म्हणजे करतील असं सांगणार आहे. आणि दॅट इज प्रायमरी स्टार्ट करणार आहेत. सो एनी चेंज आपल्याला दिसेस पर्यंत आय गेस 10 years मध्ये ही प्रोसेस म्हणताय ना ते की 10 yearsची प्रोसेस आहे. हो. सो दे हॅव अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स की 10 वर्ष तेच असणार आहेत. त्यांनी असं सांगितलंय की 2040 पर्यंत पॉलिसी विल बी फुल्ली इम्प्लिमेंट. ओके, 2040. हे तरी आहे की असं नाहीये की नाही पुढच्या 10 वर्षांमध्ये करून दाखव. सो दे हॅव ऍक्सेप्टेड की ऑब्व्हियसली नाही होणार आहे. आणि त्यांनी स्टेजेस मध्ये करायचं डिसाईड केलंय की थोडं करत. सो याचा एक फायदा आहे की ओके, वन पॉझिटिव्ह इज की ऑब्व्हियसली त्यांनी रिअलिस्टिक टार्गेट ठेवलेत. म्हणजे इट्स नॉट लाईक म्हणजे पुढच्या 5 वर्षात किंवा इव्हन पॅरिस अग्रीमेंट नंतर आय थिंक मोदी बोलले होते की 2030 पर्यंत अख्खं ग्रीन इंडिया करू, विच इज नॉट पॉसिबल ऍट ऑल. म्हणजे पीपल नीड टू अंडरस्टँड. जाऊ दे, तो वेगळा टॉपिक आहे की गोईंग इलेक्ट्रॉनिक इज नॉट गोईंग ग्रीन. सो या दॅट. बट अनदर पॉइंट इज दॅट इज नेगेटिव्ह टुवर्ड्स काँग्रेस, की जर का काँग्रेस काहीतरी कोण रिबिल्ड केलं स्वतःला आणि ते आले पॉवरमध्ये, तर प्लीज असं नकोय की ते येऊन अख्खा प्लॅन चेंज करतात. हा, सो ऍटलीस्ट गो विथ दिस. कारण लुक, डेमोक्रेसी इज नॉट ओनली राईट लेफ्ट, वन पार्टी सेकंड पार्टी, एकत्र व्हॉट्स बेस्ट फॉर द कंट्री जायचंय म्हणून ना. इट्स नॉट वर्स दॅन मोनार्की ऑर डिक्टेटरशिप. सो असं जर का झालं तर इट विल बी ग्रेट. बट येस, खूप टाइम लागणार आहे. सो लेट्स नॉट एक्सपेक्ट सडन चेंजेस. म्हणजे मी हे यांना पण म्हणते, जे एक्स्ट्रीम अँटी मोदी आहेत खूप लोक की जे मला माहितीये की एव्हरी इयर असं बोलणार आहेत की क्या हुआ, उसका क्या हुआ. म्हणजे की असं नाही आहे. ते चेंज म्हणजे तो चेंज येण्यामध्ये खूप वेळ लागणार आहे. आणि प्रॉबेबली 40 इज लाईक 50 years ऑलमोस्ट. त्याच्यानंतर जे काय होईल ते चांगलं होईल. या सो आणि लास्ट थिंग इज की द गव्हर्नमेंट, आपण बोलत होतो की गव्हर्नमेंटने त्यांचा पार्ट केलाय थोडासा. हो, दे हॅव टेकन देअर स्टेप्स. आणि आता थोडस आपण पण पुश करायला पाहिजे गव्हर्नमेंटला आणि स्वतःला सुद्धा ऍक्च्युली की किती बेटर करू शकतो आपण हे. म्हणजे फक्त सपोर्टिंग असणं नाही, पण आपण अजून पण काही हे करू शकतो वेगवेगळे. म्हणजे इट्स नॉट रॉंग, तुम्ही क्वेश्चन करू शकता,
तुम्ही म्हणजे आपली आता आय गेस आपली ड्युटी आहे की आपण एव्हरी डे याच्याबद्दल बोलू आणि लोकांना म्हणजे हे जो पण इम्प्लिमेंट नाही होत, कारण जर का हे डिले झालं तर काय उपयोग नाही. 2060-70 मध्ये इम्प्लिमेंट झालं तर काय उपयोग आहे. वी आर टॉकिंग अबाउट माय डेथ यार. म्हणजे सो म्हणजे सो हे महत्वाचं आहे की आपण पण खूप पुश करू गव्हर्नमेंटला. इफ यू आर अ मोदी सपोर्टर, क्वेश्चन हिम. इफ यू आर नॉट अ मोदी सपोर्टर, क्वेश्चन हिम. दॅट्स दी ओनली गुड थिंग अबाउट डेमोक्रेसी, की तुम्हाला क्वेश्चन करता येतं आणि लाईक तुम्हाला बिहेड नाही केलं जाणार. ऑल्दो लास्ट टाइम आय थिंक जोई तू पण ऍग्री करशील की इन ऑर्डर टू फॉर दिस टू वर्क त्यांनी बाकीच्या सगळ्या करिअर्सला या एज्युकेशन थ्रू ते हे करणार आहेत, काय म्हणतात त्याला, मोटिवेट स्टुडंट्स टू गो देअर. त्यांनी रिअल लाईफ मध्ये पण ते खूप मोठे करायला पाहिजे. म्हणजे स्पोर्ट्सचं बोलत होतो की जर का तुम्ही स्पोर्ट्सला लोकांना जायला खूप मोटिवेट करणार आहे तर त्यांच्यासमोर हे एक्झाम्पल नाही दिसायला पाहिजे की एक बॉक्सर ऑर ऑलिम्पियन फ्रॉम इंडिया ऑलिम्पिक गोल्ड जिंकतोय पण 2 years नंतर इज बँकरप्ट, इज डुईंग सम शोज ऑर समथिंग, राईट. और ऑपॉर्च्युनिटीज त्यांना दिसायला पाहिजे आणि होप दिसायला पाहिजे. आणि डोंट रिस्ट्रिक्ट. इवन इफ जर का कोणाला तरी शेफ बनायचंय तर डोंट डिग्रेड दॅट, किंवा की रेस्टॉरंट्स मध्ये बनायचं असेल तर मग म्हणजे हे सगळेच एलिव्हेट करायला लागतील करिअर ऑपॉर्च्युनिटीज. फक्त ते मेनस्ट्रीम ते सोडून. आणि रिसर्चला महत्व द्या आणि सगळंच. सो जर का हे झालं तर वाव, इट्स ग्रेट. आय थिंक इंडियासाठी खूप ग्रेट आहे. चांगली फर्स्ट स्टेप आहे ही. आणि इफ दिस गोज राईट तर मग इट कॅन डू वंडर्स जर नीट केलं तर. दॅट इज अस बिंग पॉझिटिव्ह टुवर्ड्स द करंट गव्हर्नमेंट. येस. सो दॅट वॉज इट. थँक्यू जे कोण आतापर्यंत सर्व्हाइव्ह करतायत, इथपर्यंत ऐकतायत. सो थँक्यू ऐकल्याबद्दल. आणि येस, आणि नेक्स्ट टाइम आम्ही अजून काहीतरी चांगलं घेऊन येऊ. येस. आणि तुम्हाला जर आमच्याकडून कुठल्या तरी टॉपिकवर डिस्कशन हवं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून तुम्हाला ह्याच पॉडकास्टमध्ये काही इन्क्लुजन्स हवे असतील तर आम्ही याचा अजून एक पार्ट काढू, ते पण तुम्ही आम्हाला सांगू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कीप लिसनिंग. ऐकत राहा. सुनो भाइयों और बहनों, बहिणींनो आणि भावांनो, सुनो.